पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही? पहा मंडळी, विषय चालला का? हा टिल्या बोलतो काय? बकऱ्याचा आणि त्या झाडाचा काही संबंध तरी का? अहो तिकडे ते तपोवनातले 1800 झाडं तोडू नये म्हणून सयाजी शिंदे आणि वृक्षप्रेमी लोकांनी त्या झाडाला मिठ्या मारल्या. पण हे टिल्याचं म्हणणं आहे मग बकरीच्या दिवशी एवढे बकरे कापले जातात तर मग तुम्ही द्यायला मिठ्या काऊन मारत? म्हणजे हा विषय पाहिजे ना, कसं धर्माच्या नावाखाली कसं त्याला दिशा द्यायचं काम आणि वळण द्यायचं काम करता हे लोक. किती बुद्धिमान लोक आपण सत्तेत बसवले याचा विचार केला का तुम्ही जरा? अहो तिकडे जर तुम्ही 1800 झाडं तोडून जर ते कुंभमेळा घेता तर याला 1 रुपया सुद्धा अर्थ नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्या टायमाला सांगून ठेवलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्या टायमाला सुद्धा साधू संताले झाडाचं महत्व कळलं होतं. तर सांगायचा मुद्दा एवढाच की बोकडे बकऱ्या साहेब याची उत्पत्तीच मुळात खायासाठी होती. हे काही बैलासारखे नागर वळत नाही वावर आहे ना. आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. त्याच्यामुळं काय बोलायचं काय नाही बोललं पाहिजे हे जरा माणसाला पण कळलं पाहिजे. आणि आमच्या हरकेला पण तुमच्या बुद्धीची किव येते हो. तुम्ही एक काम करा साहेब, मग कोंबड्याला जरा मिठ्या मारा ना तुम्ही. कोंबड्याचे पण असेच कत्तल चालू आहे ना, मारा मिठ्या द्यायला. तुम्हीच मारू शकता फक्त मिठ्या द्यायला.